आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रात्रीची शांतता आणि त्या शांततेत दडलेला एक विचित्र ताण. घरात सगळं सुरळीत दिसत असलं तरी कुठेतरी काहीतरी चुकत होतं. कोणीतरी बदललं होतं आणि तो बदल लपवला जात होता. नजरा टाळल्या जात होत्या. प्रश्न अनुत्तरित राहत होते आणि सत्य अजूनही पडद्यामागेच राहिलं होतं. हा फक्त एक योगायोग होता की काहीतरी मोठं सुरू होण्याची चाहूल? रात्री सगळं आवरल्यानंतर दुर्वा रूम मध्ये आली. अपेक्षेप्रमाणे सत्यजित कोणासोबत तरी फोनवर बोलण्यात बिझी होता. व्यवसायाचा व्याप इतका वाढला होता की सिनियर पाटलांना घरात खूप कमी वेळ घालवायला मिळायचा. दर्श आणि जीवाला बिझनेसमध्ये जरा सुद्धा इंटरेस्ट नव्हता. दर्श त्याच्या अभ्यासात बिझी असायचा आणि जीवा तिच्या कोर्समध्ये. ज्वेलरी डिझाईनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तिला स्वतःचं एक ज्वेलरी बुटीक सुरू करायचं होतं, जिथे ती स्वतःच्या क्रिएट केलेल्या डिझाईन्स मार्केटमध्ये लॉन्च करू शकेल. तिला त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या व्यवसायामध्ये कसलाच इंटरेस्ट नव्हता. ध्रुववर तर घरातलं कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. ऍटलिस्ट कामाच्या बाबतीत तरी ठेवत नव्हतं. कारण ऑफिसला जातो असं सांगून कित्येक वेळा तो बाहेर मित्रांबरोबर फिरायला जायचा. त्याचा अल्लड स्वभाव सगळ्यांना माहीत असल्यामुळे कोणी त्याला अजून फार सिरियसली घेत नव्हतं. राहिला फक्त सक्षम. तोच एक होता जो त्याच्या तीनही वडिलांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन पार पाडत होता. पण व्याप आता इतका वाढला होता की कुणा एकट्याचं ते कामच राहिलं नव्हतं. सगळेजण आपापल्या परीने व्यवसायात लक्ष घालत होते. आपापली कामं चोखपणे पार पाडत होते. दुर्वाने अंगावरचे दागिने काढून ड्रॉवर मध्ये ठेवले आणि आरशात बघून केस वरती बांधू लागले. तितक्यात तिच्या उघड्या पोटावर त्याच्या राकट हातांचा स्पर्श तिला जाणवला. तसं तिने दचकून समोरच्या आरशात पाहिलं तर तो गालात हसून तिच्याकडेच बघत होता. जीत, काय करताय? 2-3 तासांपासून तुझा हात सुगंध मिस करत होतो. जीत. पण तो मात्र अजूनही तिचा सुगंध श्वासात भरून घेण्यात बिझी होता. बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना मग. जीत, आधी मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या. ओके, बोल. काय सांगायचंय तुला? काल ना समू एका मुलीला घेऊन घरी आला होता. दुर्वाने काल दिवसभरात जे काही घडलं ते सगळं सत्यजितला सांगितलं. तसं तर ती त्याला फोनवर सुद्धा सांगू शकत होती, पण तिला प्रत्यक्ष भेटून त्याला सगळं सांगायचं होतं. म्हणून ती त्याच्या येण्याची वाट बघत होती. अगं मग त्यात इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? त्याने त्या मुलीची मदत केली आणि आता ती मुलगी तिच्या घरी सुखरूप गेली. विषय संपला. नाही जीत, विषय संपला असं नाही वाटत आहे मला. इनफॅक्ट आत्ता कुठे विषय सुरू होतोय असं वाटतंय मला. एंजल, नक्की काय म्हणायचंय तुला?
जीत, तुम्ही आल्यापासून समूकडे पाहिलं का? तो ना कालपासून कुठेतरी हरवल्यासारखा वागतोय. आणि सगळ्यात विशेष गोष्ट मला काय वाटली माहितीये? तो युगाच्या भावाला ओळखतो असं तो म्हणाला. त्याच्याकडे तिच्या भावाचा नंबर सुद्धा होता. तिचा भाऊ तिला घ्यायला घरी सुद्धा आला होता. त्याने साधं त्याला घरात येऊही दिलं नाही. आम्ही सगळे बाहेर यायच्या आत तो त्याच्या बहिणीला घेऊन पण गेला होता. मला ना हे सगळं थोडं विचित्रच वाटलं. आणि समू पण कालपासून खूप वेगळा वागतोय. माहित नाही का, पण मला जाणवतंय तसं. मी काय म्हणते जीत, तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून बघता का? तो नक्की कशामुळे डिस्टर्ब आहे ते तरी कळेल आपल्याला. माझ्यापेक्षा जास्त तो तुमच्याशी क्लोज आहे. तुम्ही जर त्याला गोडीत विचारलत ना, तर कदाचित सांगेल तो तुम्हाला सगळं. तसं सत्यजित सुद्धा विचारात पडला. दुर्वा सक्षमच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे त्याला माहिती होतं. त्यामुळे त्याच्या वागण्यातले थोडेफार बदल सुद्धा ती झटकन ओळखायची. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. पण मला नाही वाटत की काळजी करण्यासारखं काही असेल. कारण तसं काही असतं तर त्याने माझ्यापासून लपवलं नसतं. सगळ्यात आधी त्याने येऊन मला सांगितलं असतं. आणि अजून तरी तो माझ्याशी याबद्दल काहीच बोलला नाहीये. याचा अर्थ विषय तितकासा गंभीर नाहीये. नसेलही विषय गंभीर, पण तरी पण तुम्ही एकदा बोला ना त्याच्याशी. ओके पाटलीनबाई, बोलतो. आणि हो, अजून एक, आता काय? मी ना घरात एक पूजा ठेवावी म्हणते. तुम्ही आता घरातल्या कारभारीण आहात. घरात काय करायचं तो सगळा तुमचा डिसिजन आहे. आम्ही त्यात काय बोलणार? उगीच थट्टा करू नका. मी सिरियसली बोलते अहो. मी सुद्धा सिरियसलीच बोलतोय. बरं मला सांग, घरात असं कोण आहे जो तुझा शब्द मोडतो? मुलं तर घाबरतातच तुला, पण माई आणि अप्पा सुद्धा घाबरतात. शिवा आणि सूर्या तुझा एकही शब्द मोडत नाही. राहिलो मी तुझ्या प्रेमात किती वेडा आहे याचे किस्से तर आता सगळ्या कोल्हापूरला माहिती झालेत. मग तुझा शब्द मोडायची हिंमत आहे का माझ्यात? बर, मग माझा आदेश आहे की उद्या तुम्ही स्वतः जाऊन आई बाबांना पूजेसाठी घेऊन यायचं. काय झालं? असे का बघताय तुम्ही? थोड्या वेळापूर्वीच म्हणालात ना की माझा तुम्ही कोणताही आदेश मोडत नाहीत म्हणून. जायला काय, मी जाईन ग. मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण सासरे बुवा माझ्यासोबत येतील का हे त्यांना आधी विचार. माझं आणि शिवाचं तोंड बघितलं की त्यांचा बीपी वाढतो. म्हणून मी आजकाल त्यांच्या समोर जास्त जात पण नाही. उगीच आमची तोंड बघून त्यांना काही झालं ना तर तू पुन्हा मला आणि माझ्या भावाला ब्लेम करायचीस. ओ हो 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 हो, बोलतय बघा कोण. तोंड तर असं गरीबासारखं केलंय जसं तुमच्यासारखं साधं कोणीच नाही. नाहीच आहे. मी आणि शिवा दोघेही खूप साधे भोळे आहोत. आमच्यात फक्त तो सूर्या तेवढा एक चॅप्टर आहे. अहो देवाला तरी घाबरा. तुम्ही आणि शिवा दोघे साधे भोळे. अख्ख्या कोल्हापूरला विकून आणाल तुम्ही दोघे भाऊ. आणि तो सूर्या बिचारा तुमच्या दोघांमध्ये फसलाय. नाहीतर त्याच्यासारखं शांत कोणीच नाहीये. तसा तो गालात हसला. थोड्या वेळापूर्वी तिचा जो टेन्शनवाला मूड होता तो लाईट करण्यासाठी त्याने मुद्दाम सासरे बुवांचा विषय थोडा फिरवला होता, ज्यामुळे ती नॉर्मल होईल. मग जाणार ना तुम्ही आई बाबांना आणायला?
मी काय म्हणतो, माझ्याऐवजी तू शिवाला पाठव. तो बरोबर आणेल त्या दोघांना. का? तुम्ही का नाही जाणार? एंजल, मी गेलो काय किंवा शिवा गेला काय, सारखंच आहे. आणि इथे आल्यावर तशी पण भेट होईलच ना त्यांच्यासोबत. बर, मग मी शिवा भाऊजींना पाठवते. आता हसायला काय झालं? काही नाही ग, मागे शिवा एकदा बोलत होता की वहिनीला सांग मला शिवा भाऊजी म्हणू नको, आधीसारखं शिवा म्हण. अहो, आता मुलं मोठी झालीत, मग त्यांच्या समोर दिरांना नावाने कसं हाक मारायचं? तुझं सगळं बरोबर आहे ग, पण त्याला इतकी इज्जत झेपत नाहीये ना. आणि तसं बघायला गेलं तर तो इतक्या इज्जतीच्या लायकीचा पण नाहीये. मी तर म्हणतो त्या ताराला एखादा अवॉर्ड दिला पाहिजे. कसा या बावळटासोबत इतकी वर्ष संसार केलाय तिने, देवच जाणे. ओ, काही पण बोलू नका हा. तो असेल वात्रट, पण तितकाच जीव लावतो तो सगळ्यांना. आणि तारावर त्याचं तेवढं प्रेम सुद्धा आहे. बर बाई, तू आणि तुझे दोन्ही दीर काय घालायचंय तो गोंधळ घाला. मी जरा समू सोबत बोलून आलो. शिव, हा सगळा काय पसारा आहे? शिवाने बेडवर भरपूर पसारा काढून ठेवला होता. ताराने आवाज दिला तसं शिवाने मोबाईल मध्ये घुसवलेलं डोकं वर काढून तिच्याकडे पाहिलं. पसारा तर व्यवस्थित आहे की, मेहंदी लावले का तू केसांना? तशी ती मांजरी सारखी गुरगुरत त्याच्याकडे बघू लागली. ती बेडवरच्या पसाऱ्याविषयी बोलत होती आणि तो तिच्याबद्दल बोलत होता. मी बेडवरच्या या पसाऱ्याबद्दल बोलते शिव. असे कपडे कोण फेकतं? मी फेकतो. त्याने पायाजवळ असलेली पॅन्ट एखाद्या चेंडू उडवावा तशी दूर उडवली आणि ती नेमकी तिच्या अंगावर जाऊन पडली, जी तिने अलगद कॅच केली. वय झालंय इतकं, पण अंगातले किडे अजून शांत होत नाहीये तुमच्या. आणि तुमचा हा सगळा वात्रटपणा बघून ना तो ध्रुव पण तसाच बनत चाललाय. जरा म्हणून ऐकत नाही तो पोरगा. अगं, माझा मुलगा माझ्यासारखा नाही, मग काय शेजारच्या दूधवाल्यासारखा बनेल का? एक वेळ त्याच्यासारखा बनला असताना तरी चाललं असतं मला. निदान थोडी डिसिप्लिन तरी असती. इथे साहेब सकाळचे लवकर उठत नाहीत आणि रात्रीचे लवकर झोपत नाहीत. एखादं काम सांगितलं की 17 ठिकाणी वाकडा होतो. नाधड घरात काही बघतो, नाधड ऑफिसचं काही काम करतो. असंच चालू राहिलं तर पुढे काय करणार आहे तो? तेच करेल जे त्याच्या बापाने केलंय. शिवा मोबाईल मध्ये गेम खेळत होता आणि तो तिच्याशी बोलतही होता, पण त्याचं सगळं लक्ष मोबाईल मध्ये होतं. हो का? असा काय मोठा तीर मारलाय त्याच्या बापाने? अरे, तुझ्यासारख्या बायको बरोबर संसार करतोय, हे काय कमी आहे का? काय म्हणालात शिव तुम्ही? तसं त्याने मोबाईल मधलं घुसवलेलं डोकं वर काढून तिच्याकडे पाहिलं. ती खूप रागात त्याच्याकडे बघत होती. अगं, म्हणजे तुझ्यासारखी गोड, प्रेमळ, साधी भोळी. तितक्यात समोरची त्याचीच पॅन्ट त्याच्या तोंडावर येऊन आदळली. वाव, काय स्मेल येतो यार पॅन्टचा. नवीन परफ्यूम चांगला आहे की? चला, माझे पैसे वसूल झाले.
तुमच्याशी ना काही बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. मी चालले खाली. परत येऊपर्यंत हा बेडवरचा सगळा पसारा आवरलेला दिसला नाही ना, तर मग तुम्ही आहात आणि मी आहे. सांगून ठेवते आधीच. तारा तडातडा पाय टाकत बाहेर निघून गेली. त्याने हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि बेडवरच्या त्या पसाऱ्याकडे पाहिलं. चला शिवराज पाटील, आवरा हा सगळा पसारा, नाहीतर तुमची जगदंबा बायको तुमचा पसारा आवरायला घेईल, जे तुम्हाला काही परवडायचं नाही. त्याने तो कपड्यांचा पसारा आवरायला घेतला.